माझ्या पुढच्या कथेचं नाव आहे बिन कथेचं जग. सूर्यग्रहमालेत जेव्हा यानाने प्रवेश केला, तेव्हा मी थरारून गेलो. आता मी परत पृथ्वीवर जाणार, माझ्या मातृग्रहावर. मला माझं गाव, माझा देश परत पाहायला मिळणार. पण गाव किंवा देशच माझं असं कोणीच पाहायला मिळणार नाही. कसं मिळणार? पृथ्वी सोडून काही वर्ष लोटली होती. माझ्या शरीरात जरी 10 वर्षाचा फरक पडला असला, तरी तेवढ्या अवधीत पृथ्वीनं सूर्याभोवती कमीत कमी 300 प्रदक्षिणा मारल्या असतील. आईन्स्टाईनच्या नियमाप्रमाणे गती वाढली की घड्याळं हळू चालतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो. 300 वर्षे. अगदी आमच्या काळात देखील रोज नवीन शोध लागत होते. कालचा कॉम्प्युटर आज जुना वाटत होता. आज चंद्रावर मुक्काम, उद्या मंगळावर, परवा गुरुवर, शनिवर, युरेनस, नेपच्यून, प्लुटो. काही यानं तर सूर्यग्रहमाला ओलांडून जाऊ लागली होती. आमचं यान त्यापैकीच एक. आमच्या यानातली 10 वर्ष म्हणजे पृथ्वीवरची 300 वर्ष होणार होती. आपलं नियोजित काम संपवून यान आता परतीच्या वाटेला लागलं होतं. कसा असेल आजचा माणूस? मुळात मानवजात शिल्लक तरी राहिली असेल का? देश, धर्म, तत्त्वज्ञान, तुंबळ मारामाऱ्या होत्या. एखादं अणुयुद्ध पृथ्वीवरची मानवजात नष्ट करायला पुरेसं होतं. मानवजातच काय, सजीव सृष्टी तरी वाचली असेल का? समजा मानवजात असेल तर ती अतिप्रगत असेल. आमच्या यानाची तिला नक्कीच चाव लागेल. त्यांना नक्कीच हे यान मानवनिर्मित आहे हे कळेल. जर नाहीच कळलं तर रॉकेट पाठवून ते यान वरच्यावर नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. खरं म्हणजे सूर्यग्रहमालेच्या तोंडाचीच मानवाचे पहारेकरी यान भेटायला हवे. एवढी प्रगती 300 वर्षात नक्कीच व्हायला हवी. पण मानवजातच नष्ट झाली असेल तर? मग मात्र माझी सर्व बाजूनी कोंडणी होणार होती. पृथ्वीवर जाऊनही काय उपयोग होणार नव्हता. किमान निशा जिवंत असती तर आम्ही पृथ्वीवरती पुन्हा मानववंश सुरू केला असता. मी मनू ठरलो असतो, किंवा निशा आणि मी ॲडम आणि ईव ठरलो असतो. जिच्या नादी लागून मी या साहसी मोहिमेत भाग घेतला, तीच राहिली नव्हती. सुरुवातीला काहीतरी नवीन साहसी गोष्ट करतो आहोत याचा तरी उत्साह होता. पण मोहीम जशी पुढे सरकली तसतशा तिच्यातली त्रुटी लक्षात येऊ लागल्या. एक एक सहकारी मृत्युमुखी पडत गेला. शेवटी उरलो रवी, निशा आणि मी. प्रीती जिवंत होती तोपर्यंत मला खास जाणीव झाली नव्हती. पण प्रीती गेल्यावर मला जाणवलं निशा रवीकडे आकृष्ट होत चालली होती. तोपर्यंत रवीही चांगला धट्टाकट्टा होता. मत्सराने माझा तिळपापड उडाला. रवीला संपून टाकावे असा विचार मला डोकावला. पण ते शक्य नव्हतं आणि योग्यही नव्हतं. साऱ्या विश्वात कदाचित आम्ही दोघं तिघं सजीव असू, सजीव सृष्टीचे प्रतिनिधी. त्यातल्याच एकानं दुसऱ्या संपणं. पण तो प्रश्नच मिटला. अन्न वेगाने संपत चाललं होतं. प्राणवायूची पुनर्शुद्धीकरणाची प्रक्रियाही मंदावत चालली होती. माझ्यापेक्षा रवी कितीतरी दांडगा होता, पण त्यामुळे तो लवकर कोलॅप्स झाला. माणूस जितका हेवी किंवा जितका दांडगा, तितकी त्या अशा परिस्थितीला त्याची तोंड देण्याची क्षमता कमी असते. आमच्या दोघांपैकी कोणतरी एकच वाचणार होतं, तो किंवा मी. तो शिपचा कॅप्टन होता आणि त्याच अधिकारात त्याने माझी निवड केली होती, म्हणजे वाचण्यासाठी. निशा आणि मी, आम्ही दोघंच पृथ्वीवर पोचू शकणार होतो. पृथ्वी जर मानवरही झाली असेल तर ॲडम आणि ईव होऊन पुन्हा मानववंश सुरू करणार होतो. पण ज्या दिवशी तिथे त्या अथांग सागरात, त्या अथांग विश्वात दिवस आणि रात तर काहीच नव्हतं. असं म्हणूया की आपण ज्या क्षणाला रवीने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आणि अर्थातच तो अंमलात आणला, कारण विचार करायला वेळच नव्हता, त्या क्षणापासून निशाने माझ्याशी बोलणंच सोडलं. संपूर्ण यानात आता आम्ही दोघंच होतो, कदाचित संपूर्ण विश्वात. पण त्याही अवस्थेत निशानं माझ्याशी बोलणं सोडलं. पृथ्वीवरचे ॲडम आणि ईव एकमेकांशी बोलतही नव्हते. आणि आता आमच्यापासून मानववंश निर्माण होणार? कसा होणार? खरंच कसा होणार? निशा त्या अर्थाने तरी स्त्री राहिली होती का? तिचं वय साधारणपणे माझ्या एवढं, म्हणजे 35-36 होतं. पृथ्वीवरचे 25, तर यानातले इलेक्ट्रॉनिक्स वॉचप्रमाणे 10, म्हणजे सुमारे 35 वर्ष. पण या 10 वर्षात तिला एकदाही मासिक पाळी आली नव्हती.
तिलाच काय, यानातील एकाही स्त्रीला मासिक पाळी आली नव्हती. मेंदूमधले 28 दिवसांचे घड्याळ हे सूर्योदय, सूर्यास्त आणि 8 तासांची निद्रा या 3 गोष्टीवरती अवलंबून होते आणि त्याप्रमाणेच हार्मोन्स सिक्रेशन होत होते. ज्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताचे भान संपले, त्या दिवसापासून हार्मोन सिक्रेशनच थांबले होते. पुरुषांच्या दाढी मिशांची वाढही अतिमंद झाली होती. गेल्या 10 वर्षात मी 10 वर्ष दाढी केली नसेल. हार्मोन सिक्रेशन जर 10 वर्षांनी कायम थांबले असेल तर निशा स्त्रीच राहिली नसेल. मग कसली गर्भधारण आणि कसले मातृत्व. मासिक पाळीवरून मला एक किस्सा आठवला. लोकमान्य टिळकांनी आर्टिक होम इन वेदास असा ग्रंथ लिहिला होता. वेदात केलेली गर्भधारणेची वर्णने जर बारकाईने अभ्यासली तर वेद हे उत्तर ध्रुवानजीक लिहिले गेले असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. माझ्या एका मित्राने तो निष्कर्ष चुटकीसरशी उडवून दिला होता. त्या काळातील बहुसंख्य विद्वानांनी तो मान्य केलेला असताना सुद्धा तो म्हणाला की या वेदात उषा स्तवन आहे. उषा ती एक देवता आहे, तशीच ती एक स्त्री पण आहे. त्या स्तवनात लिहिलं होतं की ती षोडश आहे, म्हणजे 16 वर्षाची आहे आणि ऋतुस्नाता आहे, म्हणजे परिपूर्ण स्त्री आहे. तिचा मासिक धर्म चालू झालेला आहे. पण गमतीची गोष्ट अशी की उत्तर ध्रुवावर आज जे एस्किमो लोक राहतात त्यांच्या बायकांचा मासिक धर्म पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती शून्य असल्यामुळे वयाच्या 35व्या 36व्या वर्षी सुरू होतो. अर्थातच वेद हे उत्तर ध्रुवावर लिहिले गेले नसून भारतातच लिहिले गेले आहेत, किंवा शास्त्रज्ञाच्या अचूक भाषेत सांगायचं तर वेदातील उषा स्तवन तरी भारतातच लिहिले गेलेले आहे. यानातील स्त्रियांचा मासिक धर्म गेला होता आणि लैंगिक जाणीव ती मात्र होती तशीच प्रखर होती. त्यात फारशी घट झाली नव्हती. नाहीतर प्रीतीच्या पश्चात निशा रवीकडे का झुकली आणि ती रवीकडे झुकली आहे पाहून माझा तडफडाट का झाला. ती कदाचित बलदंड रवीमध्ये ॲडम पाहत असेल. मी त्या करून रवीला जिवंत ठेवावं असे तिला वाटत असेल. पण मग माझ्या तपश्चर्याचं फळ काय. रवी शिपचा कॅप्टन होता, डेडिकेटेड, डिव्होटेड, पण शास्त्रज्ञ होता. मी मात्र केवळ निशा निघाली म्हणून निघालो होतो. सारे आपतेष्ट सगळे सोयरे यांना कायमचं मागे ठेवून. आपण जेव्हा पृथ्वीवर परत येऊ तेव्हा पृथ्वीचा चेहरा मोहरा बदलला असेल याची जाणीव आम्हा सर्वांना तेव्हाही होतीच. परत येऊ की नाही याची शाश्वती नव्हतीच. आणि तसं झालं. एकेकाने प्राण सोडले. शेवटी तर यानात मी आणि निशा दोघेच राहिलो. तिचीही जीवनेच्छा क्षीण होत गेली आणि सरते शेवटी तिनेही प्राण सोडले. प्राण सोडताना तरी ती माझ्याशी बोलेल असं वाटलं होतं, पण ती काहीच बोलली नाही. माझ्या प्रेमाची ही हृदयद्रावक अखेर होती. प्रेम अशी काही गोष्ट अस्तित्वात आहे का. नसावी. तिची मृत बाळी मी माझ्या हाताने अंतराळात भिरकावून दिली. अशा प्रकारच्या यानातून बॉडी फार जोराने फेकून द्यावी लागते, नाहीतर ती बाहेरून यानाबरोबर प्रवास करते आणि तसं होणं केव्हाही योग्य नव्हतं. किंबहुना बॉडी बाहेर फेकण्याची यंत्रणाच अशी होती की तिचा पुन्हा यानाशी संपर्क येता कामा नये. आता अनंत काळ ती बॉडी तशीच अंतराळात तरंगात राहणार होती, एखाद्या धूमकेतूने नष्ट करेपर्यंत. पण अद्याप सूर्यग्रह मला दृष्टिपथातच नव्हती, त्यामुळे इथे धूमकेतूचंही अस्तित्व नव्हते. त्या बॉडीवर काही आपणची शक्यता परार्थात एक यापेक्षाही जास्त असेल, पण त्याच्या पुढचा मापाचा मला माहीत नाही. एवढीच होती. अशा अथांग अंतराळात बॉडीचं काय होत असेल. हिमालयात मृत पावलेले गिर्यारोहक त्यांचे मृतदेह 10-10 वर्षांनी देखील तसेच न सडलेले अवस्थेत सापडले होते. तशी ही बॉडी राहील. तापमान उणे 270 म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो आणि दाब 0 अशा अवस्थेत बॉडीचं काय होत असेल. माझं यानातील प्रमुख काम बॉडी इजेक्शन हेच होतं. ते मी चोखपणे पार पाडतही होतो. पण निशाची बॉडी इजेक्ट करेपर्यंत हे विचारही माझ्या मनात शिवले नव्हते. निशाची बॉडी इजेक्ट केल्यानंतर माझ्या इलेक्ट्रिक वॉचनुसार सुमारे 8व्या दिवशी मी सूर्यग्रहमालेत प्रवेश केला. माझ्या यानाचा वेग इतका प्रचंड होता की 15-20 दिवसातच मी पृथ्वीवर पोहोचणार होतो. जागेपणी माणसाला भूक लागते. मेंदू चालू राहिल्यामुळे एनर्जीचाही विनाकारण नाश होतो. त्यामुळे गणित करून यानाला मी अचूक दिशा दिली. यान मुंबईजवळच्या समुद्रात कोसळेल अशी व्यवस्था करून मी संपूर्ण झोप घेण्याचा निर्णय घेतला. जागा झालो ते एका हॉस्पिटल सदृश खोलीमध्ये. सदृश म्हणायचं कारण इतकंच की एका कॉटशिवाय दुसरं कोणतंही फर्निचर नव्हतं. पण दुसऱ्या बाजूला भिंतीनं दिलेला प्रसंग रंग, एका भिंतीवर एक सुरेख कॅलेंडर,
एका भिंतीवर एक सुरेख इलेक्ट्रॉनिक घड्याळ, तर तिसऱ्या भिंतीवर एक छानसे पेंटिंग. चौथी भिंत तर पारदर्शकच होती. खोली तळमजल्यावर दिसत होती. बाहेर एक सुंदर बाग, छान मेंटेन केलेली हिरवळ आणि त्या हिरवळीवर बागडणारी गोंडस फुले. गोंडस? ही तर चक्क युरोपियन दिसत होती. गोरी पान, लालबुंद चेहऱ्याची, किंचित सोनेरी झाक असलेली केस असलेली. मी मुंबईजवळच्याच समुद्रात पडलो होतो ना? काही युरोपियन देशात पडलो होतो. कॉटवर पडल्या पडल्या ते दृश्य मी भान हरपून पाहत होतो. हिरवळीवर स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. या सूर्यप्रकाशाचा आनंद काय असतो ते गेल्या 10 वर्ष त्याच्यापासून मी वंचित राहिलो होतो. कितीतरी वेळ मी ते दृश्य भान हरपून पाहत होतो. दारावर नाजूक आवाज आला आणि माझी तंद्री भंग पावली. कम इन, मी म्हणालो. नाहीतरी भारतातही बरेच लोक इंग्लिशच बोलतात. मी कुठेही असो, एवढे इंग्लिश बहुतेकांना येतं. दार उघडून तिने प्रवेश केला. सिस्टर, नर्स, माय गॉड! अशा प्रकारच्या सौंदर्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. अप्सरा, दुसरा शब्दच नव्हता तिच्यासाठी. अतिशय तंग अशी पॅन्ट तिने घातली होती. काय बॉडी फिटिंग काय म्हणतात तशी. त्या तंग पॅन्टमधून तिचं प्रत्येक अवयव किती मोहक आहे हे जाणवत होतं. आणि वर तसंच घट्ट जर्किन, तेही पांढऱ्या शुभ्र रंगाचं. त्यातून दिसणारी गोल गरगरीत आणि पुष्ट वक्षस्थळे तर मी केवळ चित्रातच पाहिली होती. माझ्या जवळ येत शुद्ध इंग्रजीत ती म्हणाली, झोप झाली? झोप? मी चमकून स्वतःकडे पाहिले. यान जमिनीवर आदळले असते तर यानाचे तुकडे झाले असते. पाण्यात आदळले असते तरी मला थोडाफार तरी मुकामार लागलाच असता. पण माझ्या देहाला दुखापतीची कोणती जाणीव नव्हती. वजनरहित अवस्थेतून वजनसहित अवस्थेत येऊन देखील मला माझा देह पिसासारखा हलका वाटत होता. हो, गेले 2 दिवस तुम्ही पूर्ण झोपलेला होतात. यानातून मी खगोल संरक्षण दलानं तुमचं यान वरचेवर झेललं आणि तुम्हाला बाहेर काढलं. काही चाचण्यांसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. खरंच की, पूर्वीही अंतराळवीर जमीन उतरले की त्यांच्या चाचण्या येऊनच त्यांना सोडण्यात यायचं. तुमच्या सगळ्या चाचण्या झालेल्या आहेत आणि तुम्ही फिटतात. ती प्रसन्नपणे असली. तशी तर ती सुंदर सुंदर नाही, लावण्यवती होतीच. पण जवळून बोलताना तिच्या दातांची, हिरड्यांची रचना, रंग दिसला. किती सुंदर होती दातांची रचना. हिरड्यांचा रंगही गुलाबी लालसर होता. 300 वर्षापूर्वी माधुरी दीक्षित नावाची एक अभिनेत्री होती. तिच्या तोंडाची मला आठवण झाली. पण ही मदालसा 5 फूट 7 ते 8 इंच उंच होती. मी थक्क होऊन भान हरपून त्या सौंदर्य सौंदर्य पाहत होतो. त्याला मात्र कसली जाणीव नव्हती, ना सौंदर्याची ना माझ्या टक लावून पाहण्याची. नाईलाजाने मी नजर वळवली. आता बाहेरच्या हिरवळीवर मुले खेळत होती. काहीतरी बोलायचे मी म्हणालो. बाहेर हिरवळीवर लहान लहान मुले खेळत होती. स्टाफची होती की डॉक्टरांची? मुले? ती किंचित अडकत मारली. हॉस्पिटलची होती. हॉस्पिटलची? म्हणजे हॉस्पिटलने दत्तक घेतलेली? आणि इतकी सुंदर? त्यांना आईवडील नाहीत? अरे हो, त्याहून आठवलं. मी नेमका कुठे आहे? युरोपात, अमेरिकेत का भारतात? मी यान भारतात पडेल असं सेट केलं होतं. अर्थात इंग्लिश काय कोणीही बोलतं म्हणा. ती नर्स क्षणभर माझ्याकडे पाहत राहिली. नंतर किंचित हसून म्हणाली, तसे आत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती. बाय द वे, आपलं नाव कळू शकेल का? शांतपणे, का नाही? B535397. अहो, हा झाला तुमचा नंबर. नाव काय? नाही, हाच माझा नंबर आणि हेच माझं नाव. बापरे, लक्ष ठेवायला फारच अवघड आहे. तुमच्या काळातला तो प्रख्यात चित्रकार मायकेल एंजेलो, त्याचं संपूर्ण नाव काय होतं माहिती आहे? नाही. मायकेल ॲग्निओलो दिल्युदो विचो बिओना रोटी सिमानी. हे लक्षात ठेवणं सोपं आहे. अहो, म्हणूनच मायकेल अँजेलोचा शॉर्ट फॉर्म केला. मला नुसतं बी म्हणून हाक मारा. हॉस्पिटलमध्ये बी बॅचची मी एकटीच आहे. इतर बिया कुठे गेल्या? मी मनात म्हणालो. उघडपणे म्हणालो, बरं, तर मिस बी. नुसतं बी. मनात म्हणालो, कुठल्या फळाचं बी इतकं स्वादिष्ट असेल? दुसऱ्या मनानं उत्तर दिलं, बदाम बी. पण हा विनोद तिला करणं शक्यच नव्हतं. काचेतून जेवढा भाग हॉस्पिटल दिसत होता त्यावरून वाटलं की हॉस्पिटल खूप मोठं असावं. म्हणून तिला विचारलं, किती बेडचं हॉस्पिटल आहे? 10,000. 10,000? आणि एवढ्या हॉस्पिटलमध्ये एकच बी?
डॉक्टर आहेत 5 आणि नर्सेस आहेत 10. तुम्ही एवढं कसं काय मॅनेज करू शकता? अहो, रुटीन कामासाठी 500 रोबो आहेत ना. बाय चान्स तुम्ही तरी नॉर्मलच आहात ना? ती खुदकन हसली म्हणाली, "हो." नाही, एवढं निर्दोष सौंदर्य म्हणजे एकतर कल्पनेत किंवा कृत्रिम. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य लुप्त झालं. मला वाटलं ती लाजेल किंवा कदाचित रागवेल, पण ती निर्विकार. नंतर म्हणाले, "अरे, मी बोलत काय बसले? गेले 10 दिवस तुम्ही उपाशी आहात. तुम्हाला कडकडून भूक लागली असेल. मी तुमच्यासाठी सूप घेऊन येतो." "चालेल. मला कडकडून भूक लागली आहे. पण सध्या तरी सूपच मिळेल. तुम्हाला पृथ्वीवरच्या अन्नाची गेल्या 10 वर्षात सवय नाही आहे." ही केवळ नर्स म्हणूनच काळजी ना? अर्थात या अप्सरेने त्या बघता क्षणी माझ्यात प्रेमात पडावं असं माझ्यावर काय होतं? ती सामान्य रूपरंगाची निशा तिने देखील मला झिडकारलं होतं. कदाचित मी विश्वातला शेवटचा पुरुष असण्याची शक्यता असतानाही तिने मला झिडकारलं. ही तर अप्सरा आहे. हिच्यासाठी किती पुरुष झुरत असतील? मी सूप आणायला गेली आणि पुन्हा दारावर टकटक झाली. एका अत्यंत रुबाबदार आणि देखण्या पुरुषानं प्रवेश केला. त्याच्या रुबाबावरून आणि देखणेपणावरून सॉरी डॉक्टर असणार हे सांगायला काही ज्योतिषी गरज नव्हती. येस, कसं वाटतंय आता? शुद्ध इंग्रजीत त्याने विचारले. मस्त. मनात म्हणालो, अहो, बी पाहिल्यानंतर कसं वाटेल तसंच. दुसरा विचार मनात आला की ती लावण्यवती नर्स आणि हा देखणा डॉक्टर परस्परांना किती अनुरूप होते दोघं. त्यांचं एकमेकाशी लग्न झालं असेल का? पण नसावं. नर्स 25शीतली दिसत होती, तर डॉक्टरांच्या वयाने नक्कीच 40शी ओलांडली होती. शिवाय असा समसमा संयोग या पृथ्वीवर कधीतरी घडतो का? या डॉक्टरची बायको असेल शूर्पणखा, तर या नर्सचा नवरा असेल कोणी घटोत्कच. पण या हॉस्पिटलच्या आवारात या दोघांचं लफडं असण्याची मात्र शक्यता दाट. इतकं सौंदर्य असेल तर वयाच्या भिंती तरी गळून पडतात. फिलिंग ओके? व्हेरी मच. अन्नाची सवय होईपर्यंत सूप, पेज, पातळ भाज्या असंच घ्या. हां, बघूया हळूहळू. चालेल ना. सूप आलं नाही अजून? आणायला गेल्या आहेत त्या. पण मी त्याला सांगितलं होतं, 9 वाजून 10 मिनिटांनी त्यांची झोप पूर्ण होईल. सूप घेऊनच जा. नाही, नाही, ठीक आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. का? 10 मिनिटं वाया गेली ना. 10 मिनिटे? माझ्या आयुष्याची 10 वर्षे. 10 वर्षे काय? 300 वर्षे वाया गेली. माझ्या नातेवाईकांची कितवी पिढी असेल आता कोणास ठाऊक. काही तर्कच करता येणार नाही. नाही, तुमचे कोणी नातेवाईक या पृथ्वीवर सापडण्याची शक्यताच नाही. पृथ्वी नष्ट झाली होती का? नाही, सुदैवाने नाही. मग? तेवढं दार वाजवून सूप घेऊन बी आत आले. काचेच्या पूर्ण पारदर्शक ग्लासमध्ये हिरव्यागार रंगाचं ते द्रव होतं. तिच्या हातात मला ग्लासचा आकार दिसला नाही, पण हातात घेतल्यावर शहारा आला. ग्लासचा आकार म्हणजे एक कमनीय नग्न स्त्रीची आकृती होती आणि त्या ग्लासची चोच म्हणजे त्या सुंदरीचे किंचित पुढे आले चुंबनोत्सुक असे ओठ होते. त्या अप्सरेसमोर त्या ग्लासमधून सूप पिण्याची मला लाज वाटत होती. पण डॉक्टर आणि बी दोघे निर्विकार होते. सूपचं तापमान काहीसं गरम पण पिण्यायोग्य होतं. द्रव कमी होत असताना त्या ग्लास सुंदरीच्या अंगावरचं हिरव्या रंगाचं पारदर्शक वस्त्रच जणू उतरवलं जात होतं. एक कला म्हणून तो ग्लास फारच सुंदर होता. निर्विकारपणे बीने तो ग्लास घेतला आणि ती निघून गेली. एवढ्या अवधीत डॉक्टरनी चुकूनही बीकडे पाहिलं नाही की मी बीने डॉक्टरांकडे. चोरटे कटाक्षावर सोडाच. तो ग्लास हातात असेपर्यंत मला बीकडे पाहायचंही धैर्य झालं नाही. पण डॉक्टरांनी ना ग्लासकडे पाहिले ना बीकडे. माझी किरकोळ तपासणी डॉक्टरांनी केली आणि शेवटी म्हणले, काही किरकोळ दोष आहेत, पण दुरुस्त करता येतील. मी हादरलोच. किरकोळ दोष? मी धडधडत्या अंतकरणाने विचारले. हां, म्हणजे काही मूळचेच आहे आणि काही या 10 वर्षाच्या प्रवासानं निर्माण झालेले आहेत. तर काही तर काही पुढे येणाऱ्या धक्क्यामुळे निर्माण होऊ शकतील असे आहे. धक्के? हो. 300 वर्षात माणसात खूप फरक पडला आहे. तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे. उदाहरणार्थ? कळेल. डॉक्टर निघून गेले. 2-3 तास गेले. ना बी आली ना डॉक्टर आले. मी नुसतं निजून कंटाळून गेलो होतो. टिपाय होतं, पण त्यावर मासिकं वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे शिळी असली तरी चालतील, कारण आपल्या दृष्टीने ती 300 वर्षानंतरचीच. आपल्याच वेळी किती गुळगुळीत आर्ट पेपरवर छपाई सुरू झाली होती. बीला बोलवावं म्हटलं तर असं कुठलं बटन दिसेना. साऱ्या खोलीची पाहणी केली तेव्हा लक्षात आलं की जे पेंटिंग वाटत होतं तो टी व्ही स्क्रीन होता.
आणि त्यात सूक्ष्म अशी बटणं होती. त्यातील एका बटणाला हात लावताच स्क्रीनवर बी दिसू लागली. तिने काय म्हणून विचारले. मी तिला बोलावले. 5 मिनिटात बी हजर झाली. खरं म्हणजे 10,000 बेड्सचं हॉस्पिटल आणि हॉस्पिटलमध्ये केवळ 10 नर्स. मी बीला वारंवार बोलावणं बरोबर होतं का? पण मी तरी काय करणार? आधीच 10 वर्षाच्या त्या अंधार कोठडीमुळे मी ते कंटाळून गेलो होतो. निदान पृथ्वीवर तरी मला मनोरंजन हवं होतं. आणि बीला पाहणं हे केवढं मोठं मनोरंजन होतं. येस, तिने विचारले. मला नुसतं पळून जायचा खूप कंटाळा आला आहे. मला एखादं मासिक, वर्तमानपत्र वाचायला मिळेल? ओह! असा उद्गार काढून ती भिंतीपाशी गेली आणि तिथला तो टी व्ही स्क्रीन तिने ओढून काढला. तो तिने माझ्या हातात दिला आणि कॉटवर माझ्या शेजारी बसून तिने मला स्क्रीनवर वर्तमानपत्र कसे आणायचे ते शिकवले. 1-2दा माझ्याकडून करून घेतले. मला ते पूर्ण कळले याची तिची खात्री पटली. तेव्हाच ती कॉटवरून उचलली. या काळात तिचा मला कितीतरी वेळा स्पर्श झाला असेल, देहाच्या वेगवेगळ्या भागांचा. पण ती निर्विकार होती. हात जेव्हा हातात आला त्यावेळी जाणीव झाली की ती कोवळा, लुसलुशीत आणि गोरापान हात होता तिचा. दर क्षणी माझ्या अंगावर शहारे येत होते. जी गोष्ट शिकायला अर्धा मिनिट पुरेसं होतं, ती शिकायला मला तब्बल 5-10 मिनिटं लागली. आणि त्याचं कारण तिच्या स्पर्शाचाच विचार करत होतो. प्रत्यक्ष ज्ञान घेण्यासाठी मी मन एकाग्र करूच शकत नव्हतो. पण ती काय एवढी निर्विकार? मी एवढा कुरूप होतो का? अर्थात नर्सेसच्या स्पर्शभावना तेवढ्या तीव्र नसतातच. पेशंटला सलाईन देणे, इंजेक्शन देणे, उठवून बसवणे, निजवणे, हरघडी त्यांना पेशंटचा स्पर्श होत असतो. त्यामुळे त्यांच्या या स्पर्शभावना हळूहळू मरून जातात. बीच्या बाबतीतही असं झालं असणार. मला प्रत्येक क्षणी चटके बसवते. एकदा तर तिचं पुष्ठवक्षही माझ्या दंडाला घासलं गेलं होतं. माझ्या सर्वांगातून वीज चमकली. पण ती ती निर्विकार. ती माझं वय 35 समजत होती का 335? केवळ झूमधला प्राणी म्हणून ती माझ्याकडे पाहत होती का? कदाचित तसाही असेल. डॉक्टरांच्या मनाने, रूपरंगाने तर मी अगदी सामान्य होतो. आणि हेही कारण होतंच. ती गेल्यावर मी पेपर वाचू लागलो. मी तारीख पाहिली. आजची तारीख आणि पेपरची तारीख यात 6 महिन्याचं अंतर होतं. पेपर तसाही शिळा होता. मला वाटलं आजचा पेपर असेल. लोकल पेपर असेल तर कदाचित माझ्या आगमनाची बातमी त्यात असेल. पण 300 वर्षापूर्वी जशी हॉस्पिटलमध्ये व क्लिनिकमध्ये शिळी मासिके ठेवायची प्रथा होती, ती तशीच चालू दिसत होती. मी बरीच खटपट केली. पण पेपर अधिकाधिक शिळा, 6 महिन्यापूर्वीचा, वर्षापूर्वीचा असा येऊ लागला. त्यातल्या बातम्याही अगदीच आळणी आणि सपक होत्या. एखाद्या मॅचचा निकाल, एखादा किरकोळ शोध, असंच काहीसं. ना एखादी सनसनाटी बातमी, पूर, दुष्काळ तर सोडाच, पण एखादा भीषण अपघात, एखाद्या नटीचं लफडं, एखाद्या नाटकाचं परीक्षण वाचण्यासारखं काहीच नव्हतं. सिनेमा नाटकाच्या जाहिराती देखील नव्हत्या. थिएटरची नावं देखील नव्हती. कंटाळून मी ते सर्व बंद करून टाकले आणि तो टी व्ही भिंतीला लटकावून दिला. दुपारी 1 वाजता बी पुन्हा सूट घेऊन आली. त्यावेळी ग्लास तसाच होता, मात्र त्या नग्न युवतीची पोज वेगळी होती. यावेळी मी जरा धीट झालो. पुन्हा विचार केला, जर बिला त्याचं काही वाटत आहे तर मला तरी का वाटावं? मी बीकडे अगदी टक लावून पाहत ते सूप घेतलं. परत देताना म्हणालो, ग्लास छान आहे. म्हणलं आता तरी ती लाजेल. पण ती काही बोलली नाही. आता पुढचं सूप केव्हा? दुपारी 4 वाजता. मला वेळ जाता जात नाही. तो पेपरचा 6 महिन्यापूर्वीचा शिळा आहे. रोजचा पेपर कुठे आहे? नाही, आता 6 महिन्यांनीच पेपर निघतो. 6? पण मग रोजच्या बातम्या? रोज? रोज काय करणार? पुष्कळ घडतं की. कुठे पूर येतो, कुठे अपघात होतो, कोणाचं तिच्याकडे रोखून पाहत म्हणालो लफडं होतं. नाही, कुठेही पूर होत नाही, अपघात होत नाही. म्हणजे कसं काय शक्य आहे? का? पाऊस तर पडणारच. तो थोडाच आपल्या हातात आहे. हां, ढग निसर्ग निर्माण करतो. पण कुठे किती पाऊस पडायचा हे माणूस ठरवतो. कसं? ते एक एअरबॉम्ब टेक्निक आहे. ते वापरून ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण केले जातात, की तिथं ढग खेचले जातात. एकदा का ढग तिथे गेले, की क्षारयुक्त पाण्याचा फवारा मारून हवा तेवढा पाऊस पाडता येतो. आणि अपघात? अपघात होतच नाहीत. कोणी चुकत नाही. ड्रायव्हर दारू प्यायला असेल तर त्याने कितीही प्रयत्न केला तरी गाडी चालूच होत नाही. आगगाड्या रिमोटवर चालतात. 100% मॉनिटर केलेला. मुळात रस्ते आणि वाहतूक यांचं प्रमाणसुद्धा निश्चित आहे. एखादा माणूस आकस्मिक कारणाने बाहेर पडत नाही. पडतो की. त्या सर्वांचा विचार करूनच रस्ते बांधलेले आहेत. डांबराचा का सिमेंटचे?
प्लास्टिकचे. प्लास्टिक? गाड्या घसरत नाही? प्लास्टिक तुटत नाही? नाही. मला बघायचे आहेत. जाऊया 1-2 दिवसांनी. तुला काही काम आहे का? का? अगं बस ना माझ्याशी बोलत. मला एकट्याला अगदी भुतासारखं वाटतं. तुला काही काम अर्थात असणारच म्हणा. एवढ्या हॉस्पिटलमध्ये फक्त 10 नर्स. 2 वाजता माझी ड्युटी संपेल. 4चं सूप घेऊन दुसरी नर्स येईल. बोंबला. आता उद्या सकाळपर्यंत वाट बघायची हिची. ती दुसरी नर्स कशी असेल कोणास ठाऊक. नाही हिची इतकी सुंदरता नक्कीच नसणार. असलं अप्रतिम आणि असामान्य लावण्य देवाला पुन्हा पुन्हा थोडंच निर्माण करता येणार. तरीही मी 4ची वाट बघतो. समजा असेल दिसायला साधी यथातथा. पण माणूस तर असेल. मला एकट्याला ती खोली ती खायला उठली होती. तिचे ना वाचायला काही होतं ना बघायला काही होतं. एक भिंत पारदर्शक होती खरी, पण एकच एक दृश्य बघूनही मला कंटाळा आला. शेवटी एकदा ते 4 वाजले आणि दारावर टकटक झाली. मी आत येण्याची खूण केली आणि दुसरी नर्स आत आली. मी तिच्याकडे वेड्यासारखं पाहत राहिलो. अहो बीसारखीच सुंदर होती. कदाचित काकणभर सरसच. तुझं नाव? डी. नंबर होताच, पण मी फक्त डी लक्षात ठेवलं. तिच्या हातून मी सूपचा ग्लास घेतला. आता तो नग्न पण अत्यंत पिळदार शरीर असलेल्या पुरुषाचा आकार होता. का कोणास ठाऊक त्यातलं सूप पिताना मला किळस येत होती. कारण खरं म्हणजे मला सूप सावकाश प्यायचं होतं. डीला डोळे भरवून पाहायचं होतं. निदान या निमित्ताने तिचा सहवास लांबवायचा होता. पण मी सूप केव्हा संपवले ते माझे मलाच कळले नाही. बी जशी निर्विकार होती, म्हणजे एकदा तिच्या चेहऱ्यावर हास्य प्रगटलं होतं, पण डी आणखी निर्विकार होती. पण तरीही मला माणसाचा सहवास हवा होता. मी मी तिला म्हणालो, "मला करमत नाही. तू इथे माझ्या शेजारी बसून माझ्याशी गप्पा मारशील का?" ती म्हणाली, "सॉरी, मला दुसरी कामं आहेत." "किती पेशंटला तुला हँडल करावं लागतं?" "पेशंट्स?" ती किंचित विचार म्हणून म्हणाली, "पेशंट्स असे नाहीत. मी प्रयोगशाळेत असते." "हो, तिथे वेळ मिळाला तर माझ्याकडे येशील? माझ्याशी गप्पा मारायला?" ती नजर चुकवत म्हणाली, प्रयत्न करेन." आता सूपची वेळ 7 वाजता. तूच येणार ना? रोबोला पाठवू का? नको, नको. तूच ये. अहो तोही गप्पा मारतो. पण मला माणूस हवा आहे. प्लीज. ओके, मी येईन. ती निर्विकारपणे निघून गेली. मला झोप येऊ. 7 वाजता डीने मला हलवून उठवले. पुन्हा स्पर्शाचे चटके बसले. दिशाला तर मी केव्हाच विसरलो होतो. पण आता बीलाही विसरलो. आता माझ्या डोळ्यापुढे नाचत होती ती डी. माणसाच्या चंचलपणाला सीमाच नाही. प्रेम-बिम सगळं खोटं. आकर्षण एवढंच एक सत्य. मग निशाने मला झिडकारलं का? याचं मला दुःख का? तिचं काय चुकलं? तिला जर माझ्यापेक्षा रवीचं आकर्षण जास्त वाटत असेल, तर माझ्याबद्दलचं तिला आकर्षण वाटलंच पाहिजे. हा माझा अट्टहास कशासाठी? सूप दिल्यावर डी ही रेंगाळली. पण मी तिला बस म्हणालो नाही. मी बस म्हणायचो आणि तिला कामाची आठवण व्हायची. उभे-उभे ती बोलत होती. हे रोबोट्स काय काय काम करतात? रोबोट्स हॉस्पिटलची बहुसंख्य कामे करतात. स्वच्छता ठेवणे, बाग मेंटेन करणे, रुग्णांची देखभाल करणे, किरकोळ ऑपरेशन्स देखील रोबोट्स करतात. त्यांचा प्रोग्राम बदलता येतो? हो. तुम्हाला कोणते बैठे खेळ आवडतात? पत्ते, कॅरम, बुद्धिबळ? मी पाठवतो रोबोला. त्यातला कुठलाही खेळ तो खेळेल. बैठे खेळ? नको, नको. मला नाही त्या खेळात रस. आता तूच खेळणार असेल, तर मग तर मी कोणताही खेळ खेळायला तयार आहे. तुम्हाला माहीतच आहे की ते केवळ अशक्य आहे. तुमचं काम रोबो नाही करू शकणार का? नाही. ते फारच डेलिकेट असतं. असं कोणतं काम आहे? डॉक्टरांच्या परवानगीशिवाय मी नाही सांगू शकणार. तुमच्याच रोबोचं आहे का? तसं समजा. किती पेशंट असतात हॉस्पिटलमध्ये? तसे पेशंट फारच कमी असतात. मागच्या वर्षी 10 होते. यावर्षी आत्तापर्यंत तरी 5च झालेत. त्यातही चॅलेंजिंग असे तुम्ही पहिलेच. मी चॅलेंजिंग पेशंट? कसा? अहो मानसोपचार करण्याची एवढी मोठी संधी त्यांना तरी कुठे मिळणार? मानसोपचार? म्हणजे मी मानसोपचार नको म्हणूयात आपण त्याला. पण 300 वर्षापूर्वीचं मानवी मन अभ्यासण्याची संधी त्यांना तरी कुठे मिळणार? माझ्यावर देखरेख करणारे डॉक्टर, सायकियाट्रिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते. ते माझ्या मनाचा अभ्यास करणार. त्यांनी ऑलरेडी सुरू केलं आहे. तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक स्पंदनं, प्रत्येक शब्द इथं नोंदला जातोय. माय गॉड! मला सावध राहायला पाहिजे. छे छे! तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा, विचार करा. खरं म्हणजे हे देखील तुम्हाला सांगायचं नव्हतं. पण तुम्हाला माझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. हो, बरं वाटलं तुमच्याशी बोलून. मी सारख्याच तुम्ही किती सुंदर आहात. डी विषादपूर्ण हसत म्हणाली.
सौंदर्याला फारच किंमत देता तुम्ही. द्यायला नको? किती दुर्मिळ असतं ते. अच्छा, म्हणून ती निघून गेली निर्विकार मुद्रेनं. दुसरी सकाळी 7 वाजता दारावर टकटक झाली. मी लवकर होऊन फ्रेश होऊन बसलो होतो. कालच्या सूपमुळे मला भलतीच तरतरी आली होती. ठुमकत ठुमकत बी आत आली आणि माझ्याकडे बघून प्रसन्नपणे हसली आणि म्हणाली, "काल 4 वाजता अगदीच निराशा झाली नाही ना तुमची?" मी चकित झालो. माझ्या चेहऱ्यावरचे भाव ती सहज वाचू शकत होती. कदाचित मानसोपचार तज्ज्ञाच्या हाताखाली काम करत असल्यामुळे. "निराशा?" मी हसत म्हणालो, "मी तुझ्यापेक्षाही कांकणभर जास्त सुंदर आहे." "शक्य आहे. हॉस्पिटल सोडताना तिचा पत्ता घेऊन ठेवा." "हॉस्पिटल सोडताना? केव्हा ते सोडणारच ना हॉस्पिटल?" मी मी हा विचारच केला होता. "कमाल आहे. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून सगळे प्रयत्न करतायत." "तू सुद्धा?" "अर्थातच. ते माझं कामच आहे. मला मात्र अनंत काळ हॉस्पिटलमध्ये राहायला आवडेल." "कशासाठी?" "तुझ्या सहवासासाठी." "मी कधी?" तिला कळणार नाही या कल्पनेने मी स्वतःचीच पण मोठ्याने म्हणालो, "अधिकस्य अधिकं फलम." ती पाहिले पाहत म्हणाली, "कुठलं रसायन आहे तुमचं? अजून जमिनीवर उतरून नीट चालायचं त्राण नाही तुमच्यात. तरी डोक्यात फक्त सेक्स." माझ्या मेंदूत झणझण आल्या. स्त्रीच्या तोंडून असलं वाक्य मी जन्मात ऐकलं नव्हतं. विषय बदलण्यासाठी मी म्हणालो, "आज मला खूप उत्साह वाटतोय. आपण हॉस्पिटलला एक चक्कर मारायची का?" तिने काही न बोलता हात पुढे केला. मी तिचा हात हातात धरून दारापर्यंत गेलो. मला वाटलं बाहेर कॉरिडॉर असेल. पण तिथे लिफ्टसारखी एक छोटी खोली होती. तिच्यात एक खुर्ची देखील होती. बिने मला त्या खुर्चीवर बसवलं आणि बटन दाबले. खोली हलू लागली. ती समांतर जाऊ लागली. बरंच अंतर अंतर गेल्यानंतर ती थांबली. बिने दुसरं कुठेतरी बटन दाबलं. त्याबरोबर ती ती तिचं नाव टेकर होतं. ती टेकरची एक भिंत पारदर्शक झाली. आता हॉस्पिटलचा दुसरा भाग दिसत होता. आता ती हळूहळू समांतर जात होती आणि हळूहळू वरही चढत होती. त्या टेकरने हॉस्पिटलला पूर्ण चक्कर मारली. मी बीच्या हालचाली बारकाईने बघत होतो. कोणचं बटन दाबलं की ती कशी जाते याचा मी बारकाईने अभ्यास केला. तिने हॉस्पिटलचा बराचसा भाग दाखवला. एक विशिष्ट कोपरा दाखवायचा तिने टाळला. मी विचारताच तिने हसून उत्तर दिले. हॉस्पिटलच्या त्या विशिष्ट भागात काहीतरी रहस्यमय गोष्ट होती. "प्रयोगशाळा?" मी विचारले. ती दचकली पण तिने उत्तर दिलं नाही. हळूहळू मी हिंडता फिरता झालो. सेमी सॉलिड अन्न पचायला लागलं. मी निर्धास्त झालो. बी आणि डी दोघींची मी फ्लर्टिंग करत असे. पण मनापासून मला बीच आवडत होती. कदाचित पहिली भेटली म्हणूनही असेल. मोकळेपणाने दोघेही बोलत होत्या. पण हॉस्पिटलचा तो कोपरा त्याबद्दल दोघी अवाक्षरही बोलत नव्हत्या. डॉक्टरांची परवानगी नाही म्हणे. मला डॉक्टरही भेटत नव्हते. एकदा माझ्या इच्छेखातर बिने स्वतःच्या कारमधून मला ते शहरही हिंडून आणलं. तेही स्वतःच्या ड्युटी अवर्स नंतर डॉक्टरांची खास परवानगी घेऊन. ते मुंबईच होतं का? या मुंबईचे काहीही साम्य नव्हतं. एक मजली किंवा जास्तीत जास्त 2 मजली बंगले आणि कित्येक किलोमीटर्स गेल्यावरती एखादी उंच इमारत. या उंच इमारती म्हणजे ऑफिसेस होती. ॲग्रिकल्चर बिल्डिंग. तिथे सगळे सो कॉल्ड शेतकरी एकत्र काम करत. बीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना वेगवेगळे पट्टे नेमून दिले होते. ते स्क्रीनवर दिसत होते आणि रिमोटने ट्रॅक्टर चालवण्यापासून, पाणी घालण्यापासून, पेरणी, कापणी, मळणी, धान्य पोत्यात भरण्यापर्यंत सारं काम रिमोटनं कंट्रोल करता येत होतं. तिथून ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ताबा घेत असे अँड सो ऑन. रस्ते गुळगुळीत होते. ड्रेनेजचे प्रॉब्लेम येतच नसत म्हणे. पण कधीकडे आलेच तर नटबोल्ट खोलून प्लास्टिकच्या रस्त्याचा तुकडा बाजूला करता येत होता. हे काम फक्त रात्री करायचं. प्रत्येक माणूस आपापल्या विषयात तज्ज्ञ होता. त्यांच्या ज्ञानाची पातळी पाहूनच मला गरगरायला होत होतं. वाहतूक फारच तुरळक होती. पूर्वीसारखी ट्रॅफिक जाम वगैरे काही भानगडच नव्हती. इथे मोर्चे-बिर्चे निघत नाहीत का? मी बीला विचारले. "मोर्चे? म्हणजे?" म्हणजे काही मागण्यासाठी लोकांना एकत्र येऊन मिरवणूक काढायची. पण काय मागायचं? काही बोनस, पगारवाढ, सुट्ट्या. नाही, इथे पगार अशी काही कन्सेप्टच नाही आहे. पगाराची कन्सेप्ट नाही, मग तुम्ही जगता कसे? अहो, जगता कसे म्हणजे? अन्नधान्य, कपडा, घर सगळं काही फुकटच आहे ना. म्हणजे प्रगती अशी नाहीच. एक करिअर आहे, वरची पोस्ट मिळते. त्याचा पगाराशी काही संबंध नाही. पण मग वरची पोस्ट म्हणजे काय? नुसतं टायटल.
नाही. समाजात तुमचा मान वाढतो, कौतुक वाढतं, तुमच्या मतांना किंमत येते. गव्हर्निंग बॉडी तुम्ही प्रभावीपणे निवडू शकता. ही गव्हर्निंग बॉडी म्हणजे काय असतं? तुम्हाला या विषयाचं ज्ञान तर असावंच लागतं. पण या विषय तुम्हाला जर गव्हर्निंग बॉडी जायचं असेल तर अनेक कॉम्प्युटर तुमची परीक्षा घेतात. जास्तीत जास्त विषयात जास्तीत जास्त मार्क मिळवणारा हळूहळू गव्हर्निंग बॉडीत जातो. त्याला जास्त पगार नाही. पगार आणि पैसे या गोष्टी आणि त्या अनुषंगाने येणारी गळेकापूस स्पर्धा या समाजाने सोडून दिलेली आहे. तुम्हाला मिळतो तो फक्त मान आणि त्या मानासाठी माणसं धडपडत असतात. आणि वृद्धपणी पेन्शन, वृद्धांची संपूर्ण काळजी घेतली जाते. जास्तीत जास्त का कमवायचं? तर म्हातारपण सुखात जावं म्हणून. पण इथे म्हातारपण सुखाचंच आहे. प्रत्येक वृद्ध माणसाची गव्हर्निंग बॉडी पूर्ण काळजी घेते. त्यामुळे कोणालाही साठा करून ठेवायची गरज नाही. आता ही तुझी सुंदर कार, प्रत्येकाला अशी कार मिळू शकते का? नाही. म्हणजे उच्च-नीच आहे तसं नाही. नीट आहे का? तुमचा समजा तुमचा पगार 100 आहे. तर रोजच्या अन्नासाठी 10 खर्च होतील, वस्त्रासाठी 5 होतील, निवाऱ्यासाठी 10 होतील, वाहतुकीसाठी काही, मनोरंजनासाठी काही. पण हे टक्के तुम्ही बदलू शकता. मनोरंजनाचा पैसा तुम्ही कारमध्ये घालू शकता. अन्नाचा पैसा वाचून तुम्ही बंगल्यासाठी खर्च करू शकता. अहो, एखादा उपाशी राहील. अन्न इतकं स्वादिष्ट असतं, त्यातला फारच थोडा भाग कोणी वाचवू शकतो. शिवाय लहानपणापासून शरीरावर प्रेम करायला शिकवलं जातं. डॉक्टर मला म्हणालेच होते, की तुमच्या कल्पनेच्या बाहेरचं आहे. आम्ही कार घेऊन समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसलो. मी म्हणालो, "इथून पोलीस हाकलणार नाहीत ना?" पोलीस? पोलीस अशी काही कन्सेप्टच नाही आहे. पण वाहतूक नियंत्रण, चोरी, प्रत्येकजण वाहतुकीचे नियम 100% पाळतो. आणि पैसा एक कन्सेप्ट नसल्यामुळे चोरी होण्याचा प्रश्नच नाही. अहो, पैसा कन्सेप्ट नसेल, पण व्हॅल्युएबल्स तर असतील. सोन्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने. हे नटण्यासाठी का प्रदर्शन करण्यासाठी? कशासाठी? एखाद्या गोष्टीचं प्रदर्शन करणं या समाजामध्ये हास्यास्पद असतं. पण नटण्यासाठी तर दागिने लागतातच ना. दागिने घालून मी अधिक सुंदर दिसेन असं तुम्हाला वाटतं का? नाही, तुझी गोष्ट वेगळी. तू फार सुंदर आहेस. तुला दागिन्याची गरजच नाही. बरं आता. पण चला, आपण खूप भटकलो. एखाद्या एखाद्या हॉटेलमध्ये हॉटेल ही कन्सेप्ट तरी आहे ना? हो, आहे की. आपण जाऊया एखाद्या रेस्टॉरंटमध्ये. तिथे पण पैसे द्यायचे नाहीत. नाही, पण त्यांच्या कार्डावर बोट ठेवायचं. माझ्या अन्नातला काही भाग खर्च होईल. तुला कमी नाही ना पडणार? हो. पगाराचा 10वा हिस्सा असा असतो, की तो तुम्ही कुठेही वापरू शकता. पण म्हणजे किती? मी रोज 2 वेळा हॉटेलात जेवले ना, तरच तो संपूर्ण खर्ची पडेल. मग हरकत नाही. हॉटेलचं जेवण स्वादिष्ट होतं, पण बीनं मला फार खाऊ दिलं नाही. माझं पोट बिघडण्याची शक्यता होती. बी मी विचारलं, "बोला." पूर्वीच्या काळी हॉटेलिंग झाल्यावर तरुण कपल पिक्चर टाकत असे. पिक्चर? हां, सिनेमा. सिनेमाघरात जाऊन. सिनेमा. 100 वर्षापूर्वीच या समाजातला सिनेमा संपला. सिनेमा संपला? आता कोणी पिक्चर्स काढत नाही? नाही. आणि आता त्यात कोणाला रस राहिलेला नाही. सगळ्या प्रकारच्या कथा, ट्रिक्स वापरून संपून गेल्या. प्रतिभा संपली असेल, पण समाजातली कथा कशी संपेल? माणसावरचा अन्याय तू म्हणतेस त्यावरून असं वाटतं, की खूप कमी जर असेल. खूप कमी जर असेल, पण शून्य कधीच शक्य नाही. सिनेमा निर्माण होत नाही एवढं मात्र खरं. आणि नाटकही नाही. कादंबरी, कथा, मासिके काहीही नाही. मग टीव्ही सिरियल दाखवतात तरी काय? टीव्ही सिरियल अशी कुठली गोष्टच नाही आहे. मग टीव्हीवर काय दाखवतात? एकच चॅनल आहे. एकच चॅनल आहे. त्यावर देशोदेशीचा निसर्ग, प्राणी, पक्षी, त्यांचं आयुष्य आणि जगात कुठे कधी मॅच चालली असेल, तर ती लाईव्ह दाखवली जाते. म्हणजे फक्त डिस्कव्हरी आणि स्पोर्ट्स चॅनल. अगं, मग इतरांना करमणुकीचं साधन काय? तसं अगदी लहानपणापासून एखाद्या तरी खेळाची गोडी निर्माण केली जाते किंवा होते. प्रत्येक माणूस कुठला ना कुठला तरी खेळ खेळतच असतो. प्रौढपणी प्रौढांचे वेगळे सामने खेळले जातात आणि त्यात बक्षीसही मिळतात. तरी काही लोक तरी उरत असतीलच की. त्यांच्यासाठी जादूचे प्रयोग असतात, वाद्यवादन असतं, नृत्य असतं. नृत्यात कथा असते? नाही. नृत्य ही विभ्रम नृत्य असतात. शरीराची कमनीयता आणि त्यांच्या डौलदार संदचा आणि जलद जलद हालचाली एवढ्यापुरतीच ती मर्यादित असतात. आणि वाद्यवादन? त्यात गाणी नसतात? नाही. शब्द कुठेही नाही. शब्द आले की भाव आले. भावना आल्या. या समाजाला या सगळ्याची ॲलर्जी आहे. भारत भलताच बदलला आहे. भारत नाही, जग. म्हणजे
देश संकल्पनाही मोठी निघाली आहे. साऱ्या जगाची आता एकच गव्हर्निंग बॉडी आहे. बापरे! खूपच सत्ता असेल त्यांच्याकडे. नाही फारशी नाही. कारण सगळं आता आखीरेखीव आहे ना. मुसलमान तयार झाले या कल्पनेला. आत्ता पण आपण इतके हिंडलो. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? कोणती? आपल्याला एकही प्रार्थना मंदिर लागलं नाही. हो, खरंच की. म्हणजे धर्म ही संकल्पनाच तुम्ही सोडली पूर्ण. म्हणजे जात-पात तर नाहीच. भाषा फक्त इंग्लिश. इंग्लिशच का? ज्यावेळी या संकल्पना स्वीकारल्या गेल्या, त्यावेळी जगातील जास्तीत जास्त लोकांची ही भाषा होती. काही दंगे झाले नाहीत. कारण आमच्या वेळी धर्मावर वरही भाषेनं मात केली होती. फार जुना इतिहास आहे. चौपाटी 2 तासापासून आम्ही यायला निघालो. अचानक मला आठवण झाली, मी तू राहतेस कुठे? सांगितलंच नाहीस मला. तसे माझे 2 बंगले आहेत. एक 1 मजली आहे, दुसरा 2 मजली आहे. मग? पण सध्या मी ॲग्रिकल्चरच्या बिल्डिंगमध्ये राहते. का? कारण माझ्या पार्टनरचा तिथे फ्लॅट आहे. जिथे ऑफिस असतं तिथेच फ्लॅट असतो. हॉस्पिटलपासून फारच दूर आहे ते. हो ना. पार्टनर म्हटल्यावर माझी छातीत कळ आहे. अर्थात मीसारख्या सौंदर्याचं एकटं कोण राहणार होतं? आणि म्हणूनच ती माझ्या बाबतीत निरीच्छा होती. आणि तुझा बंगला? त्या मानाने जवळ आहे. मग काय करणार? त्याला त्या खोड्यातच राहायला आवडतं. पार्टनर म्हणजे नवरा नाही. अर्थात आपल्याही काळी अमेरिकेत लग्न न करता जोडपी तशीच वर्षानुवर्षे राहायची की. मला हॉस्पिटल सोडून बी निघून गेली. 15 दिवसांनी मला बीने सांगितले की माझा हॉस्पिटलमधून जायचा दिवस पक्का झाला. तिथून एका ट्रान्झिट कॅबमध्ये माझी रवानगी होणार होती. मला तऱ्हेतऱ्हेची प्रशिक्षणं देण्यात येणार होती आणि मी ज्यात पारंगतता दाखवेन तिथं माझं पोस्टिंग होणार होतं. हॉस्पिटलमधला तो भाग मात्र मला अजूनही ज्ञान नव्हता. शेवटी माझा जायचा दिवस उजाडला. मग मी धाडस केले. त्या दिवशी मी दुपारी 2 वाजता येणार होती. मी 1 वाजता जेवण घेतले आणि सरळ टेकरमध्ये बसलो. टेकर कशी चालवायची ते मला आता उत्तमसं कळलं होतं. मी त्या निषिद्ध भागाकडे गेलो आणि टेकरचं दार उघडून आत प्रवेश केला. सुरुवातीला काही दिसेना अंधार होता. पण हळूहळू डोळे सरावले. तिचे अक्षरशः हजारो काचेचे कंटेनर होते. त्याला वेगवेगळ्या नळ्या जोडल्या होत्या. अगदी बारकाईने जेव्हा मी पाहिले, तेव्हा माझ्या अंगावरती काटाच उभा राहिला. त्या सर्व कंटेनरमध्ये जीव होते. ते आणि सगळे ते जिवंत होते. हालचाल करत होते. कसले होते ते जीव? मोठ्या काजूच्या आकाराचे, वळवळणारे. जसं पुढे पुढे गेलो तसं लक्षात आलं, की हे सारे मानवी गर्भ होते. पुढे पुढे त्यांना हातपाय पण फुटले होते. तर काही पूर्ण तयार झाले दिसत होते. हे हॉस्पिटल म्हणजे कृत्रिम माणूस तयार करण्याचा कारखाना होता. हिरोवर खेळणारी ती हॉस्पिटलची मुले या शब्दाचा भयानक अर्थ आत्ता माझ्या लक्षात आला. माझ्या खांद्यावर हात पडला तसा मी त्याच्याकडे मागून पाहिलं तर बी उभी होती. तुमचं डिस्चार्ज कार तयार आहे. ती निर्विकारपणे म्हणाली. आम्ही आमच्या खोलीत आलो. त्यांनी डिस्चार्ज कार्ड हातात ठेवले. दाराची गाडी गाडी उभी आहे. ती तुम्हाला कॅबमध्ये घेऊन सोडेल. बी आता तुझी गाठ? मी हॉस्पिटलशी संबंधित आहे आणि आता तुमचा हॉस्पिटलशी कधीही संबंध येऊ नये अशी तुमची आणि माझी दोघांची इच्छा असेल. पण तुला खाजगी आयुष्य आहेच की? आहे ना. मला तुला घरी भेटावंसं वाटलं तर? माझी इच्छा नसताना ते किंचित खट्याळपणे म्हणाले. हा खट्याळपणा डीकडे नव्हता. म्हणजे मी फोन करेनच, म्हणजे तू हो म्हणालीस तरच. तिने खिशातून एक छोटेसे कार्ड काढले. हे माझे कार्ड. यात माझा पत्ता आहे आणि फोन नंबर तो इनबिल्ट आहे. तुम्ही या बटनावर हात ठेवलात की मला फोन लागेल आणि या छोट्याशा स्क्रीनवर मी दिसेन. मग ठरवू आपण भेटायचं कसं, कुठे. पण हा पत्ता मला सापडणार का? या बटनावर बोट ठेवलं की 5 मिनिटात टॅक्सी हजर होईल. तिला हे कार्ड दाखवा. ती तुम्हाला माझ्याकडे आणून सोडेल. पण माझा कुठेच अकाउंट नाही. मी काय देऊ त्या ड्रायव्हरला? त्याच्या कार्डावर तो सांगेल तिथे बोट ठेवा म्हणजे झालं. पण मजला कोणचा? विंग कोणची? ते मला समजेल का? ड्रायव्हरला रिक्वेस्ट करा, तो तुम्हाला माझ्या दारात आणून सोडेल. पण हे काही त्याचं नेहमीचं काम नसणार. तरी तो करेल. त्यावेळी त्याला टीप द्यावी लागेल. ती बहुतेक तरुण, सुंदर म्हणजे तुमच्या भाषेत स्त्रीच असेल. तिचं एक चुंबन घ्या, तिची टीप. मी चमकून बीकडे पाहिलं. ती नाजूकपणे हसत होती. शेवटी मी तर पुरुषच होतो. बीला म्हणालो, "हो, मला तुला एका चांगली घसघशी टीप द्यायची आहे."
माझी ट्रान्झिट कॅम्पमध्ये बदली झाली. तिथे मला टी व्ही स्क्रीनवरून अनेक शिक्षकांनी व्याख्यानं दिली आणि आठवड्याने परीक्षा घेतली. मला फारच थोड्या प्रश्नांची उत्तरं देता आली. माझं मन ज्यावेळी एकाग्र होई, त्यावेळी अवघड प्रश्नांची उत्तरे देखील मी पटापट देई. पण व्याख्यानाच्या वेळी माझं मन भलताच विचार करत असे. कधी बीचा, तर कधी डीचा, कधी दिशाचा. मग व्याख्यान कोणत्या विषयावर आहे, ही मला समजत नसे. कधी-कधी मी युवकांच्या मेळाव्याला जाई. शेकडो, हजारो सौंदर्यवती तिथे हजर असत. पण माझी कोणाशी मैत्री होऊ शकली नाही. लोक माझ्याकडे कुतूहलाने पाहत आणि निघून जात. असे बरेच दिवस गेले. एक दिवस मी शेवटी बीला फोन लावला. ती स्क्रीनवर हजर झाली. मी तिला म्हणालो, मला तुला भेटायचं आहे. ती म्हणाली, येत्या रविवारी ये. मला सुट्टी आहे आणि माझा पार्टनर पण नाही आहे. मी आलं तर चालेल ना? म्हणजे मला म्हणायचं होतं की पार्टनर नसताना. ती म्हणाली, हो, तो नाही आहे म्हणूनच ये. मी गेलो. टॅक्सी ड्रायव्हर पुरुष होता. त्याला काय टीप देणार? मीने माझ्या पुन्हा एकदा गाडी काढली आणि मी खूप भटकलो. सगळ्या सोलर एनर्जीवरच होत्या. त्यामुळे इंधनाचा प्रश्नच नव्हता. मी माझी शिक्षणातली प्रगती म्हणजे अधोगती तिला सांगितली. मी बऱ्याच गप्पा मारल्या. आमचा समाज नैसर्गिक कसा यावर मी बराच बोललो. पण तिने माझा प्रत्येक मुद्दा अगदी सहज खोडून काढला. शेवटी हॉस्पिटलचा विषय निघाला. मी म्हणालो, कसली प्रयोगशाळा आहे ती? ती प्रयोगशाळा नाही. मग माणसाच्या निर्मितीचा कारखाना आहे तो. ऑफिशियली अर्थातच गव्हर्निंग बॉडीच्या ऑर्डरवर हुकूमच आम्ही माणूस निर्माण करतो. कसली ऑर्डर? मी समजा या वर्षात 100 इंजिनियर रिटायर झाले की 100 इंजिनियरची निर्मिती केली जाते. पण ते इंजिनियर होणारे आधीच ठरतं. तसे जीन्स त्यात टाकलेले असतात ना. म्हणजे माणूस नाही, तुम्ही यंत्र निर्माण करतात. हां, म्हणजे तसं तुम्ही म्हणू शकता. पण एक बेसिक जीन्स व्यतिरिक्त माणूस स्वतःला घडवायला मुक्त आहे. पण मग स्त्री पुरुष संबंधातनं नाही. स्त्री पुरुष संबंधातनं मूल निर्माण होत नाही. का? स्त्रीलाही करिअर करायचं असतं. तिने काय त्या बाळपणाच्या जोखडात स्वतःला अडकून घ्यावं. पण निसर्गाची तशी यंत्रणा आहे. मुलं किती निर्माण व्हावीत ही निसर्गानेच ठरवायला पाहिजे होतं ना. तुमच्या काळात संतती नियमन केलंच ना तुम्ही. पण एखाद्याला एखाद्या स्त्रीला मूल हवंसं वाटलं. आत्ताच्या जगातल्या कोणत्याही स्त्रीला तसं वाटत नाही. कारण आकस्मिक घडणारं जीन सिलेक्शन, त्यातून एखादं व्यंग उचललं जातं, अनुवंशिक रोग उचलला जातो, अपंग मूल निर्माण होतं आणि त्याच्या सेवेसाठी अख्खा जन्म घालवावा लागतो. आता निर्दोष प्रजा निर्माण होते. आहेच की मी तुमच्यापुढे. तुम्हाला मी सुंदर वाटले ना? पण आता जगातली सगळी कुरूपताच नष्ट झाली आहे. सौंदर्याला विविधता आहे, पण सौंदर्यातच रंग, मोहक चेहरा, कमनीय बांधा यात कुठेही तडजोड नाही. आपापली बायको ओळखता तरी येते का? विवाह संस्थाच नाही हो. त्यामुळे बायको ओळखचा प्रश्नच नाही. आणि प्रत्येक वेळी क्लोनिंगच केलं जात नाही. क्लोनिंग हा एक प्रकार. दुसरा प्रकार आहे जीन्स बँक. वेगवेगळे जीन्स एकत्र आणून माणूस निर्माण केला जातो. तर उत्तम पुरुष आणि उत्तम स्त्री या बीजांड आणि शुक्र यांच्या संयोगातून मूल निर्माण होतो. पण याचा उत्तम पुरुष आणि स्त्रीला एकत्र येऊ दिलं नाही. एकत्र येऊ शकतात ना, पण त्यांना निर्मितीचा अधिकार नाही. तो फक्त प्रयोगशाळेला आहे. मग म्हणजे मूल देशात सरकार वाढवतो. देशाचं नव्हे हो, जगाचं. हो, मूल वाढवणाऱ्या संस्था आहेत. पण मुलांना प्रेम, वात्सल्य, ममता काही लागत नाही. त्याशिवाय त्यांची वाढ होऊ शकते. होते की. उदाहरण तुमच्यापुढे उभे आहे. आणि सेक्सचं काय? का तोही त्या समजला? सेक्स आहे ना. पण मूल होणार नाही याची खात्री असेल तर सेक्समधील आनंद नाहीसा होत नाही. वाढतो. मासिक पाळी गेल्यानंतर तुमच्या काळातल्या स्त्रिया सेक्स करत नव्हत्या. पण आई वडील, भाऊ बहीण कोणीच नसेल तर त्या मुलाचं कौतुक कोण करणार? शिक्षक. अहो पण त्याला भावनिक ओलावा काय असणार? त्याला शाबासकीची थाप मिळाली नाही तर तो प्रगती कशी करणार? तुम्ही विज्ञानाचा जरा बारकाईने इतिहास वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की बहुसंख्य शास्त्रज्ञांना ते शोध लागले ते खूप उशिरा लागले आणि त्यांचे आईवडील तेव्हा जिवंतच नव्हते. इतकंच काय, पण समकालीन समाजाला त्यांच्या शोधांचं काही महत्त्वही वाटलं नाही. त्यांना समाजाकडून शाबासकी मिळाली सुद्धा नाही. पण तरी ते शोध लावतच राहिले. आपण महान आहोत, आपला शोध महान आहे हे ठाऊक असूनही समाजाच्या कौतुकापासून ते वंचित राहिले. शोध लावणं, सत्याचा शोध घेणं ही त्यांची मानसिक गरज होती. पण हा अपवाद असू शकेल. उलट आहे. आजच्या शाळेतले विद्वान शिक्षक जेव्हा विद्यार्थ्याच्या पाठीवर शाबासकीचा हात थोपटतात तेव्हा त्याला धन्य वाटतं. अर्थात असं कौतुक
ही काही अत्यावश्यक प्रेरणा नाही. आणि सेक्स पार्टनर कसं निवडतं? युवक-युवतींच्या मेळाव्यातून सेक्स पार्टनर निवडला जातो. कायमसाठी? का? नाही. कधी 8 दिवस, कधी 2 वर्ष. 2 वर्षानंतर दोघांना कंटाळा येतो. माझ्या छातीत कोणतरी सुरा खुपसतंय असं मला वाटलं. असल्या कोरड्या व्यवहारात अटॅचमेंट असा काही प्रकारच नाही ना? कशाला हवी अटॅचमेंट? मृत्यूचं दुःख वाढवायला? बोलता बोलता गाडी एका बंगल्यापाशी थांबली. घनदाट झाडीतला तो बंगला अतिशय सुंदर होता. हा माझा बंगला, मी म्हणाले. आम्ही आत गेलो. सारं स्वच्छ होतं. तू ते राहत नाहीस, तरी एक रोबो नेमला आहे ना. तो मेंटेन करतो माझा बंगला. तू इथे अधूनमधून येऊन राहतेस? हां, म्हणजे 2 पार्टनरच्या मधल्या काळात. म्हणजे आजवरच्या माझ्या एकाही पार्टनरने या बंगल्यात येऊन राहायची उत्सुकता दाखवली नाही. पण ती तू अटच ठेवायचीस. दीर्घकाळ एकत्र राहिल्याशिवाय खरं प्रेम निर्माणच होऊ शकत नाही. प्रेम निर्माण होऊच दिलं जात नाही. का? अगं असं प्रेम वृद्धत्वी केवढा दिलासा देतं. इथे वृद्धांची योग्य ती काळजी घेतली जाते. पण त्यात माया नाही, ममता नाही. तुमच्या काळातही वृद्धाश्रम होतेच ना आणि दिन प्रतिदिन त्यांचं प्रमाण वाढत होतं. तुमच्या काळातील माणसाला आजच्या समाजाचे, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचं आकलन होणं थोडं कठीण आहे. प्रेम, माया यांच्याशिवाय मी माणसाची कल्पनाच करू शकत नाही. या समाजात जीवनासाठी कोणती धडपड करावी लागत नाही. शिक्षण, घर, नोकरी सगळं ठरलेलं असतं. त्याशिवाय त्यांना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा काय करायचा तो विकास करावा. लैंगिक जाणीव झाली की सेक्स पार्टनर मिळतो. त्यामुळे मानसिक गुंतागुंत, ताण असं काहीही नसतं. प्रदूषण शून्य असल्यामुळे 100व्या वर्षी देखील माणसं लैंगिक सुख घेऊ शकतात. 100 ते 125 वयापर्यंत इतर प्रकारची सुखं घेऊ शकतात. 125 नंतर मात्र माणसे विकलांग होऊ लागतात. तरीही 150 पर्यंत हवं असल्यास जगू शकतात. आणि नको असल्यास 125 नंतर जो मागेल त्याला दयामरण दिलं जातं. पण माणसं सुखी, तृप्त अशा अवस्थेत मारतात. कोणाचीही कोणतीही इच्छा राहत नाही. पण आपला वंश चालू राहावा. या सगळ्या कल्पना समाजाच्या मूळ मानसिक घडणीवर अवलंबून असतात. उलट मुलगा आहे, पण विचारत नाही. आई-वडिलांच्या उपस्थितीत जिवंतपणे वाटणीसाठी भावंड एकमेकाच्या ओरावर बसली आहेत. असं दृश्य बघण्यापेक्षा आपलं कोणी नाहीच हे सुखाचं नाही का? या तत्त्वज्ञानात कुठेतरी फ्लॉ आहे. पण तो काय आहे? तो काय मला पिनपॉइंट करता येत नाही. असे नाही. पण आजचं तत्त्वज्ञान हे आहे, असं म्हणावं तर. आता तत्त्वज्ञान हा विषयही अभ्यासक्रमात नाही. तुम्ही यातना दुःख मारून टाकताना भावनाच मारून टाकल्या आहेत. असेल, कदाचित तसंही असेल. पण हा आजचा समाज आहे ना, हा असा आहे. तुझ्यामध्ये माणसाची ही वाढ नॉर्मल आहे. तुम्ही स्वतःकडेच बघा ना. सेक्स बाबतीत तुमची वाढ नॉर्मल आहे का? तुम्ही कायम गुदमरलेले आहात आणि त्याचमुळे कोणत्याही विषयात तुम्हाला एकाग्र होता येत नाही. हे नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे? दुःखच नाही, हीही वेदना असू शकते का? आजच्या समाजात आता विकृती अशी काही शिल्लक नाही. ना चालण्या-बोलण्यात, ना वागण्यात, ना सेक्समध्ये. तुमच्या जीवनात त्यामुळे फक्त पांढरा रंग शिल्लक आहे. जे ड्रेसकडे पाहिलं मला. अर्थात हे फारसं खरं नाही. या बंगल्यात राहणारा पार्टनर तुला मिळाला नाही, हे तुझं दुःख आहे. खरं म्हणजे तुझ्यासाठी या सुंदर बंगल्यात राहायचं. दुहेरी आनंद मिळाला पाहिजे. आडवळांना बोलू नकोस. काय बोलायचं ते स्पष्ट बोल. म्हणजे तू मला सेक्स पार्टनर निवडशील, तर मी अगदी आनंदाने या बंगल्यात राहीन. मी धाडस करून म्हणालो. आणि कितीही काळ, खरं म्हणजे जन्मभर. त्यांना माहीत आहे, पण त्यासाठी तुझं ट्रेनिंग संपवून पोस्टिंग व्हायला पाहिजे. ते झाल्यावर तू ती किंचित हसली. तिने मला गालावर चापट मारली. तुझ्या पहिल्या पार्टनरची काही मुदत मुदत असं काही या समाजात नाही. प्रेम असं काही नसतं. फक्त आकर्षण असतं. शृंगार शृंगार नसतो. उपभोग असतो. निवड असते, पण निष्ठा नसते. मी तुला सुचवायचं की आत्ता देखील आपण. ती हसते. मी तिला दुसऱ्यांदा टीप दिली. आता ती वस्त्र उतरवणार तोच फोन वाजला. मीच घेतला. मला ताबडतोब कॅम्पवर बोलवण्यात आलं होतं. तुझं पोस्टिंग झालं दिसतंय, ती म्हणाली. फोनमध्ये तिने विचारले, यांचं पोस्टिंग झालं आहे? कुठे? यांच्यासाठी आम्ही एक नवीन स्पेस स्टेशन तयार केलं आहे. त्यांना तिथं रिपोर्टिंग करायचं आहे. स्पेस स्टेशन? मी धसकलो. "ए, माझ्यावर येशील?"
तुला सुखात ठेवेन अगदी आयुष्यभर. एकतर माझी नर्सची नोकरी आहे आणि माझे ते सगळे जीन्स पृथ्वीवरचे आहेत. अंतराला सूट होईल असा एकही जीन्स माझ्यात नाही. आणि ती वाही बंगले. माझा पृथ्वीचा संबंध सुटेल. वर्षून 8-15 दिवस पाठवतील तुला, तेवढंच. खरी गाडी येऊन उभी राहिली होती. मी बंगल्याच्या पायऱ्या उतरलो. मागे झटदिशी वळून पाहिले. तिचे पाणीदार डोळे आणखीनच पाणीदार वाटत होते. निदान मला असा भास तरी झाला.